नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अद्वैतने कलाला बर्थडेचं छान सेलिब्रेशन द्यायचं ठरवलेलं आहे. पण आता या सेलिब्रेशनमध्ये वाट लावायला तर रोहिणी आणि राहुलची एंट्री झालीच पाहिजे. त्यासाठी रोहिणीने एका माणसाला बोलवून घेतलेला आहे, म्हणजे जो गुंड आहे त्याला, आणि त्याला सांगितलेलं आहे की आज दिवसभर तू कला मॅडमच्या गाडीवरती थांबायचं आहे. त्या जिथे चल म्हणतील तिथे त्यांना घेऊन जायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की आणि मग पुढे आपल्याला म्यूट पाहायला मिळतं. नक्की आता रोहिणीने काय प्लॅन सांगितलेला आहे आणि त्या माणसाला पैसे दिलेले आहेत आणि तो माणूसही हे काम करण्यासाठी तयार झालेला असतो. आणि कला मग धावतच येते आणि ड्रायव्हरला म्हणू लागते, चला लवकर. आता मला एक प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, कलाला स्वतःची गाडी कधी आली? म्हणजे चांदेकरांच्या घरी आज पहिल्यांदा ती सेपरेट गाडीने जाते. ही गोष्ट थोडीशी विचार करण्यासारखी आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा, कारण आजपर्यंत कला फक्त रिक्षाने फिरायची. आता रोहिणी येते आणि पाहतच राहते, म्हणते की बघ आता तुझं सेलिब्रेशन कसं होतंय ते. असं म्हणत रोहिणीने आनंद व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. तिला खूप भारी वाटत आहे. चला, फायनली कला आणि अद्वैत यांचा प्लॅन फ्लॉप होणार आहे असं तिला वाटत असतं, कारण यांनी सेलिब्रेशनचा प्लॅन केलेला आहे आणि त्याच्यावरती इकडे वाट लावायला मी आहेच असं रोहिणीचा प्लॅन असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये कला अद्वैतला समजून सांगत आहे. कला अद्वैतला म्हणत आहे की हे बघ, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे चांदेकर आत्ता या सगळ्या गोष्टींचा थोडा विचार कर. कारण राहुल जे वागलेलं आहे, राहुल जे बोललेलं आहे ते मात्र थोडंसं वेगळं आहे. आणि राहुल जे बोललेला होता, राहुलने ज्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आणि सोहममध्ये फरक आहे. कारण एक गोष्ट लक्षात घे, कारण काहीही झालेलं असलं तरीही आत्ता सोहम जे बोललेला आहे तो नशेत बोललेला आहे, तो दारू पिलेला होता म्हणून बोललेला आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी सुरू असतात, कारण या सगळ्या गोष्टींमुळंच या अद्वैतला त्रास होत असतो. अद्वैत म्हणत असतो की सोहम माझ्याशी असं कधी वागेल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे त्याने माझं ऐकलं नाही म्हणून त्रास होतोय असं नाहीये, तर त्याने जे काय केलेलं आहे त्याचा मला त्रास होतोय. त्याचा माझ्यावरती विश्वास नाहीये, कारण तो मला बोलला की मी त्याचा भाऊ नाहीये. या गोष्टीचा मला त्रास होतोय असं अद्वैत कलाला सांगत असतो. कला म्हणत असते की अरे तो रागाच्या भरात बोललाय. जेव्हा माणूस रागात असतो तेव्हा एक गोष्ट तुझ्या लक्षात येते ना, माणूस जर रागात असेल तर त्याच्या बाबतीतली एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे जो काही तो बोलून जातो तेव्हा त्याने सारासार विचार केलेला नसतो आणि त्यांनी त्या गोष्टी सहज बोलून गेलेला आहे. त्यामुळे हे सगळं घडत असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र कला अद्वैतला समजून सांगत आहे, चांदेकर असा तू विचार नको करू, कारण आत्ता सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मला मान्य आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट लक्षात घे की जर असाच तू रडत राहिला किंवा स्वतःला त्रास करत राहिला तर उद्या सोहम जेव्हा शुद्धीवर येणार आहे, तो शुद्धीत असणार आहे आणि त्याला ह्या गोष्टी जाणवणार आहेत, तेव्हा त्याचा भाऊ त्याच्यासोबत नको का खंबीरपणे साथ द्यायला? सांग बरं. आणि तू जर असा उदास होऊन बसला, तूच डिस्टर्ब झाला, तर उद्या सोहमची समजूत कोण घालणार आहे? कारण त्याला कळणार आहे की उठल्यानंतर त्याने काल काय काय केलेलं आहे, तो तुझ्याशी कसा वागलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घे ना चांदेकर, त्याच्या आयुष्याची सुरुवात व्हावी यासाठी तू हे सगळं केलेलं होतं, परंतु तुझ्या लक्षात येतंय का कसं आहे, त्याचाही स्वतःचा काहीतरी मान वगैरे असेल, त्याला असं वाटत असेल ना. कारण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कारण काहीही झालं तरीही तो एक कलाकार आहे. त्याला वाटलं असेल माणसाच्या प्रत्येक आयुष्याची सुरुवात ही छान असली पाहिजे. तो आनंद तो सेलिब्रेट करत होता आणि ऐनवेळी त्याला कळलं की हे सगळं जे काय आहे ते माझ्या दादाने मला ऑलरेडी बनवून दिलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र कला अद्वैतची समजूत घालते आणि म्हणते, आता माझ्यासोबत इतके दिवस राहून तुझ्या लक्षात आलेलंच असेल की कलाकार कसे असतात, माणी असतात, कसे असतात, आणि हसायला लागते आणि म्हणते की जोक सपाट. पण एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, सोहम कसा आहे हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा उद्या जेव्हा त्याला समजूत घालायला लागणार आहे तेव्हा तू खंबीरपणे उभं असणं गरजेचं आहे, तरच तू सोहमची समजूत घालू शकतो. असं हे बोलणं चालू असतं. अद्वैत मात्र शांतपणे कलाचं ऐकत असतो. त्याला कलाच्या गोष्टी पटत असतात. फक्त सोहमला हे सगळं चुकीच्या वेळी समजलेलं होतं आणि म्हणून हा सगळा गोंधळ झालेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं करूनही काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि त्या म्हणजेच की अद्वैत उठून पाहतो तर कला तिथं नसते.
म्हणजे त्याला वाटत होतं की माझी कलाने समजूत घालावी, कला माझ्यासोबत असली पाहिजे, कारण संवाद महत्त्वाचा आहे असं कला सांगून गेलेली आहे. आणि सोहम आणि तुझ्यामध्ये जर संवाद झाला तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. अद्वैत उठून पाहतो, आता कला नाही आहे तिथं, म्हणजे कलाने येऊन त्याची समजूत घातली पाहिजे आणि कला कशा भाषेत बोलेल हे अद्वैतच्या लक्षात आलेलं होतं. आणि म्हणूनच अद्वैतने हे सगळं छान पद्धतीने जुळवून आणलेलं होतं. आणि त्याचबरोबर अद्वैत आता विचार करत असतो. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे याच्या आधी कधीच मला असं वाटलेलं नव्हतं की खरेने माझ्यासोबत असलं पाहिजे किंवा खरेने माझ्याबरोबर अशा पद्धतीने वागलं पाहिजे, असं मला वाटलंच नव्हतं. मग आज का वाटतंय? याच्या आधी माझे सगळे प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह केले, त्या सगळ्यातून मी बाहेर पडले, मग आता आजच का असं वाटतंय, हा प्रश्न अद्वैतला पडलेला आहे. आणि अद्वैत मात्र विचारत असतो की खरे असायला हवी होती, आत्ता माझ्यासोबत बोलायला ती हवी होती, असं अद्वैतला वाटत आहे. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे आबा म्हणत असतात की काल जे काय झालं त्याबद्दल सोहमला कोणी काहीही बोलायचं नाही, कारण त्याला त्याच्यातून बाहेर येऊ दे असं सांगितलं जात असतं. आबा आवर्जून हे सगळं करत असतात. तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात की आज कला येणार आहे ना. तेव्हा रजनी म्हणते की हो, म्हणून तर तिच्या आवडीचा हा सगळा बेत केलेला आहे असं आवर्जून रजनीने सांगितलेलं असतं. नाश्त्यात उपमा आहे, इतक्या दिवसानंतर ती येते, ती घरचं खाणार आहे, तर तिच्या आवडीचा मेनू हवा ना, म्हणून सगळ्यांसाठीच उपमा बनवलेला आहे. कला एव्हाना पोहोचतच असेल, आबांचं असं म्हणणं असतं. परंतु अद्वैत कुठे आहे? अद्वैत तेव्हा सगळ्यांच्या समोर आता आबांना कळतं ते म्हणजे अद्वैत कलाला घेण्यासाठी एअरपोर्टला गेलेला आहे. आबा म्हणतात की आता येईलच, एवढ्यात येईलच तो, असं आबांचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच आबा म्हणत असतात की हे बघा, कसं आहे, काहीही असलं तरीही आत्ता आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. आणि कलासाठी काय हवं नको, इतक्या दिवसानंतर ती येते, घरचं जर तिला चांगलं व्यवस्थित मिळालं तर तिलाही छान वाटेल, इतक्या दिवसानंतर ती घरचं खाणार आहे, असं सगळं आबांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यावेळेस रजनीसुद्धा म्हणत असते की हो, आजच्या जेवणामध्ये कलाच्या आवडीचंच सगळं बनवते. आता मात्र इकडे रोहिणी, अनामिका या दोघींनाही राग येत असतो. त्या दोघींनाही ती गोष्ट पटत नसते. सरोजी तिथंच असते. आणि अद्वैतच्या बाबतीत काय, अद्वैत तर नाश्ता न करताच एवढा एक्सायटेड झालेला आहे, म्हणून तर तो कलाला आणायला गेलेला असतो. हे सगळं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि तो एकटाच आलेला असतो. आबा म्हणत असतात की काय झालं, हा एकटाच आलाय, नक्की काय झालेलं आहे, म्हणजे याची खरे कुठे गेली, असं आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आबा बोलत असतात, अजून कला का आलेली नाही आणि मग हा एकटाच कसा आला, एवढंच आबांचं सुरू असतं. सगळे बोलत आहेत. अद्वैत चिडलेला असतो. अद्वैत म्हणत असतो, कधीचे मी हिला फोन करतोय पण ही माझा फोनच उचलत नाहीये, हिचं नक्की चाललेलं काय असतंय, असं सगळं डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत आलेला पाहून आबा म्हणतात की अरे काय झालं, कला कुठं आहे, कलाला तू आणायला गेलेला होतास ना, मग तिला का आणलेलं नाही. आता अद्वैतची चिडचिड वाढत चाललेली असते. अद्वैतचं असं म्हणणं असतं की मी का आणायला जाऊ, कारण मी तिला आणायला गेलेलो, एवढा वेळ मी एअरपोर्टला थांबलो तरीही ती मला सापडलेली नाही आहे. हे सगळं बोलणं चालू आहे. तेव्हा आबा म्हणतात काय झालं आहे. तेव्हा अद्वैत सांगत असतो की नाही माहिती, म्हणजे ती आज येणार होती, मी एअरपोर्टला गेलो, तिथे थांबलोसुद्धा, पण तिचा काहीच पत्ता नाही आहे, ती कुठे आहे तेच माहीत नाही आहे, तिला कधीचा फोन ट्राय करतोय. तेव्हा आबा म्हणतात की अरे माहेर गेली असेल कदाचित खरेंकडे, कारण ती इतक्या दिवसानंतर आली आहे ना, त्याच्यामुळे तिकडे गेली असेल, असं आबा अद्वैतला समजून सांगतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही आहे. मग अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी मिसेस खरेंना फोन करतो. असं म्हणत अद्वैत आता मिसेस खरेंना फोन लावायला घेतो. सरोज सगळेजण पाहत असतात, कदाचित ती डायरेक्ट तिकडे गेली असेल असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत म्हणत असतो की बरोबर आहे. आणि अद्वैत आता फोन लावायला घेतो. आबांनी सांगितलेली गोष्ट अद्वैतलाही पटलेली असते आणि म्हणूनच अद्वैत आबांचं ऐकत असतो. अद्वैतला आबा चिडवत असतात, नक्की काय झालेलं आहे, तू काय करतोयस, हे सगळं त्यांचं बोलणं सुरू आहे. आणि त्याचवेळी अद्वैत आता फोन लावतो आणि मग संगीता म्हणते, हा बोला ना जावई बापू. तेव्हा मात्र इकडे संगीताला अद्वैत विचारतो, कला तिकडे आली आहे का. संगीता म्हणते नाही, मग ती अजून घरीही आलेली नाही आहे, मी तिला आणायलाच गेले होते एअरपोर्टला, तिथंही ती मला भेटलेली नाही आहे. हे सगळं संगीताला अद्वैत बोलत असतो. तेव्हा संगीता म्हणते, एक मिनटं, आज तारीख कोणती आहे, आणि तारीख पाहते आणि म्हणते तुम्हाला माहीत नाही वे, आजकाल अंबाबाईच्या मंदिरात जाते आणि प्रत्येक वर्षी या दिवशी जाते. अद्वैत म्हणतो काय,
अंबाबाईच्या मंदिरात? पण आज काय आहे? तेव्हा इकडे संगीता अद्वैतला बोलू लागते, तुम्ही तिचे हजबंड आहात ना, मग तुम्हाला शोधावं लागणार आहे आज काय आहे ते. असं म्हणत संगीता इकडे अद्वैतला तता पेचात पडते. फक्त अद्वैतला एक गोष्ट कळलेली आहे की कला अंबाबाईच्या मंदिरात गेलेली आहे. आता कला अंबाबाईच्या मंदिरात गेली म्हणजे काय आहे हे सगळं तिथं चालू असतं. आणि तेव्हा मात्र आता अद्वैत अंबाबाईच्या मंदिरात पोचतो. घरात सगळे असतात, त्यांना काहीच बोलत नाहीये. तो म्हणतो की हो मी आलोच असं म्हणत तो अंबाबाईच्या मंदिरात पोहोचलेला सुद्धा असतो. आणि त्याचबरोबर तो मंदिरात आत चाललेला असतो. त्याच वेळी तिथे उभे असतात ते म्हणजे गुरुजी मंदिरातले. कला गुरुजींना नमस्कार करते. गुरुजी म्हणतात की कलाताई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अद्वैतला कळायचं बंद होतं. आता हे काय आहे, म्हणजे कलाचा वाढदिवस आहे आज, आणि ही गोष्ट अद्वैतच्या लक्षात येते. म्हणजे खरेचा वाढदिवस आहे आणि ही गोष्ट आपल्याला माहीतच नव्हती. यामुळे अद्वैतला खरं तर वाईट वाटतं. आणि मग अद्वैत म्हणतो की हिने तरी कुठं सांगितलं, पण माझा वाढदिवस आहे ही गोष्ट स्वतःच कोण कसं सांगेल ना, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्याचबरोबर इकडे गुरुजी मात्र कलाला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की हो औक्षवंत हो, प्रत्येक वेळेस तू अशीच येत असते, प्रत्येक वर्षी तू इथे येते आणि देवाचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत असं म्हणत गुरुजींनी इकडे कलाला आशीर्वाद दिलेला असतो. कलासुद्धा तिथे शांतपणे उभी असते. देवाचा आशीर्वाद तिच्या पाठीशी, आई अंबाबाई तिच्या पाठीशी आहे, म्हणजे अजिबात काळजी करायची गरज नाही. कला खुश झालेली आहे आणि अद्वैत इकडं खुश झालेला असतो, तो म्हणजे कलाचा वाढदिवस आहे. मग अद्वैत कलाला घेऊन घरी येतो. अद्वैत कलाला घेऊन घरी आल्यानंतर मात्र इकडे आता घरातले सगळेजण तिथं असतात. अद्वैत आल्याला बरोबर इकडे कला येते. कला आत येत असते. अद्वैतच्या हातात बॅग असते. आबा म्हणत असतात की ते बघा आले अद्वैत आणि कला, असं म्हणत आबा दोघांचंही स्वागत करतात. आल्या कला नमस्कार करते आणि मग आबा कलावरती ओरडू लागतात, कुठं गेलेलीस ग तू, काय चाललेलं तुझं, कशी झाली कॉन्फरन्स. तेव्हा आबांना कला सांगत असते की हो अगदी व्यवस्थित झाली. कसं आहे आज आल्या एवढं कॉन्फरन्स वगैरे व्यवस्थित झालं, सगळं झालं. म्हटलं आल्याला आई अंबाबाईचं दर्शन घ्यावं म्हणून आई अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते असं ती आबांना सांगत असते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कुठेही जायचं असेल ना तर या चांदेकरला सांगून जायचा, कारण त्याचा जीव कासावीस होतो, अगदी खालवर त्याचा जीव होतो. तेव्हा सरोज येते आणि कलाला विचारते की कला सगळं व्यवस्थित झालं ना, नंतर कॉन्फरन्स नंतरची मीटिंग वगैरे. तेव्हा कला सांगते की हो हो सरोज मॅडम, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत असं कलाने आता सरोजलाही सांगितलेलं आहे. आबा म्हणत असतात पण तू अचानक असं का गेलीस, का सांगितलं नाही अद्वैतला तू सांगायला पाहिजे होतं असं म्हणत आबा कलावरती रागवत असतात. आणि त्यांचा जो नाटकी राग असतो हे कलाला सुद्धा माहिती असतं. पण यातून कलाला एक गोष्ट कळते, ती म्हणजेच हे सगळं जे काही घडत आहे त्याच्यामुळं अद्वैतचं तिच्यावरती असलेलं प्रेम, अद्वैत तिची किती काळजी करतोय ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. त्यासोबतच इकडे कला म्हणत असते की हो आबा नेक्स्ट टाईम मी नक्की सांगून जाईल. आणि कला स्वतःच्याच विचारात हरवून जाते. त्यानंतर आबा म्हणतात की चालेल फ्रेश व्हा मग. तेव्हा कलाला अद्वैत म्हणतो की हे घे जा. आबा म्हणतात तुला जायचं असेल तर तू पण जा रे. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही मला नाही जायचं, कारण अद्वैतला कला एकदाची तिथून गेली पाहिजे आणि मग त्याला त्याचे पुढचे प्लॅन करायचे असतात, त्यासाठी त्याची तयारी चाललेली असते. तेव्हा आबांनी कलाला आशीर्वाद दिलेला असतो. पहिल्यांदा कला दिल्लीला गेलेली होती, एवढी छान कॉन्फरन्स होती, ती कॉन्फरन्स तिनं केली. कला सांगत असते की खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत आणि दोघंही आता बोलत आहेत. कला मात्र लाजत आहे. अद्वैतला आता पुढचा प्लॅन करायचा आहे म्हणून कला लवकर वरती रूममध्ये गेली पाहिजे एवढंच अद्वैतच्या डोक्यात सुरू असतं. त्यासोबतच आता अद्वैत बोलायला सुरुवात करतो. अद्वैत कला तिथून जायची वाट पाहत असतो. कला तिथून गेली की अद्वैत माघारी येतो आणि सगळ्यांना सांगू लागतो की आज खरेचा वाढदिवस आहे. तेव्हा सगळ्यांना त्याने आधी सांगितलेलं असतं की असं खूप मोठ्याने रिॲक्ट नका करू, मी तुम्हाला सांगतोय पण थोडं शांतपणे, कारण माझ्या डोक्यात वेगळा प्लॅन आहे असं अद्वैतने ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे रोहिणी पाहत असते. रोहिणीला मात्र एकच गोष्ट पडलेली आहे आणि ती म्हणजे यांना एकत्र येऊ द्यायचं नाही, या दोघांची वाट लावायची आहे आणि त्याचबरोबर यांना दोघांनाही अजिबात तिथं समजून घ्यायचं नाही. या सगळ्या गोष्टी रोहिणीच्या डोक्यात सुरू असतात. यांचा जो प्लॅन आहे तो फ्लॉप झाला पाहिजे असा विचार रोहिणीने केलेला असतो. त्याचबरोबर आबांना अद्वैत समजून सांगत आहे. आबा म्हणत असतात पण चांदेकर
आबांना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा आबा म्हणत असतात, मग काय आता आजचा सगळा प्लॅन आहे ना तो कॅन्सल करा. कसं आहे, ती पोर सगळ्यांच्या आवडीचं सगळं करत असते, प्रत्येकाचे वाढदिवस लक्षात ठेवते, सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी करते. आज आपण तिच्या आवडीचं बनवूया असं आबांनी सगळ्यांना सांगितल्यानंतर सगळेजण पाहतच राहतात. आणि मग रजनी म्हणते की हो हो, आणि मी औक्षणाची तयारी करायला घेते. हो ना वहिनी. अद्वैत म्हणतो, एक मिनटं थांबा जरा, मी काय सांगतोय ते तरी ऐकून घ्या आधी. असं म्हणत अद्वैत सगळ्यांना शांत करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांना म्हणत असतो की मी काहीतरी वेगळा प्लॅन केलेला आहे तिच्यासाठी आणि आपल्याला त्या पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत असं अद्वैतने ठरवलेलं असतं. आणि अद्वैत सांगत असतो की मला वेगळं काहीतरी वाटत आहे आणि मी तिला सरप्राईज देणार आहे, छान गाडी सजवणार आहे, तिला घेऊन बाहेर फिरायला जाणार आहे. या सगळ्या गोष्टी अद्वैतने कलासाठी केलेल्या आहेत हे सगळं तो सांगत असतो. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, काहीही असलं तरीही आजचा दिवस तिचा आहे ना, तर आपल्याला तिच्यासाठी छान पद्धतीने सगळं प्लॅन करायचं आहे. रोहिणी म्हणत असते की कसं शक्य, मी इथं असेल तर सगळ्या गोष्टी छान पद्धतीने होणारच नाहीत. अद्वैत म्हणतो की मला तिला आधी सरप्राईज द्यायचं, त्यानंतर बाकीचं सगळं तुम्ही करा, औक्षण वगैरे काय तिच्या आवडीचा पदार्थ वगैरे हे मी तिला घेऊन आलो की त्यानंतर, तोपर्यंत तिला कोणीही विश करायचं नाही हे सुद्धा अद्वैतनं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सरोज मात्र हे सगळं बोलत असते. सरोजला खरं तर ह्या गोष्टी खूपच हे झालेलं असतं, सरोजला राग येत असतो. सरोजला खरं तर भारी वाटत असतं, अद्वैत कलासाठी एवढं सगळं करतोय, या गोष्टींचा आनंदसुद्धा सरोजला झालेला असतो. आणि मग अद्वैतने एवढं छान प्लॅन केलेलं आहे आणि ते चेहऱ्यावरती आनंद घेऊन फिरणारी अनामिकासुद्धा तिथंच असते आणि तिच्या डोक्यातही हे सगळं सुरू असतं. आता कला रूममध्ये आलेली आहे. कला मात्र विचार करत आहे की नाही, आजचा खरंच माझा दिवस आहे, मला ना खूप भारी वाटतंय, आज मी माझ्या घरात आली, एवढं छान वाटतंय ना खरंच, म्हणजे आज लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस आहे, चांदेकर नक्की मला कसं सरप्राईज देईल हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि कला मात्र विचार करत असते. कला म्हणत असते की नाही, काहीही असलं तरीही मला हे सरप्राईज जे आहे ना ते छान पद्धतीने करायचं आहे, हे सगळं छान पद्धतीने सेलिब्रेट करायचं आहे असं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे आता रजनी आणि अनामिका किचनमध्ये असतात. सरोज फोनवरती बोलत असते. कला खाली येते, ती अद्वैतला शोधत आलेली असते, पण अद्वैत काही तिला दिसत नाही. कला म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे चांदेकर कुठं गायब झाला हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला अद्वैतला शोधत असते आणि त्याच वेळेत ती म्हणत असते की नक्की कुठे गेलाय चांदेकर, काय चाललंय चांदेकरचं, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आता विचारत आहे. कला रजनीकडे येते. रजनी म्हणते नाही माहिती अगं, बहुतेक मग कला आबांकडे येते आणि आबांनाही विचारू लागते. तिथूनच जाताना अचानक अनामिकाच्या मोबाईलवरती कोणाचा तरी फोन आलेला असतो, म्हणून अनामिका तिथून गायब होते. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कलाला आता प्रश्न पडलाय, हा चांदेकर कुठं गेलाय, चांदेकर का गायब झालाय, म्हणजे तो असायला हवा होता ना, असं कलाच्या डोक्यात सुरू असतं. कला आता विचार करत आहे. तिला अद्वैतची खरं तर आठवण येत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे, कारण तिला असं वाटत आहे की चांदेकरने मला माझा बड्डेचं सरप्राईज दिलं पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. परंतु अद्वैतच घरी नाही आहे तर तो तिला सरप्राईज कसं देणार हा प्रश्नही तिला तेवढाच पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की कला आता विचार करत असते आणि त्याच वेळी हा विचार जो चालू असतो तो म्हणजे रोहिणीच्या डोक्यात. रोहिणी म्हणत असते की नाही, यांचा सगळा प्लॅन मी फ्लॉप करणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आता रोहिणीने राहुलला फोन केलेला असतो. राहुलला ती म्हणत असते की हे बघ राहुल, माझं एक काम आहे तुझ्याकडे आणि आत्ता मी जी काही गोष्ट तुला सांगणार आहे ती लक्षात ठेवायची आहेस, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. आणि आत्ता कलाच्या आणि त्या अद्वैतला त्यांच्या आनंदाला सुरंग लावण्यासाठी आपल्याला काहीतरी मिळालेलं आहे आणि ती अशी गोष्ट आहे असं म्हणत ती राहुलला सांगत असते. राहुल म्हणत असतो पण मम्मा, आज पहिल्यांदा असं काहीतरी तुम्हाला मूर्ख बावळट न म्हणता काहीतरी चांगलं बोलत आहे. तेव्हा ती म्हणत असते की प्लॅनच असा आहे ना आपला, त्याच्यामुळं मूर्ख बावळट कशाला म्हणू तुला, असं सगळं ती बोलत असते. आणि मग इकडे रोहिणी सांगत असते तुझ्या ओळखीतला एक चांगला विश्वासातला माणूस आहे ना, त्याला माझ्याकडे पाठव, कारण कलाचा वाढदिवस अद्वैतला छान पद्धतीने सेलिब्रेट करायचा आहे म्हणे आणि तो सेलिब्रेट होऊ नये त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत.
असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे कला मात्र विचार करत असते. कला म्हणत असते की नाही, काही असलं तरीही या सगळ्या गोष्टींचा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ते आता रोहिणीने त्या माणसाला बोलवलेलं आहे आणि त्या माणसाला बोलावून रोहिणी पुढचं प्लॅनिंग करत आहे. नक्की काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी रोहिणीच्या डोक्यात सुरू असतात आणि त्याला ती सांगत असते. कलाला घेऊन जायचं आहे, पण कलाला घेऊन जाताना एक गोष्ट मात्र करायची आहे असं तिनं सांगितलंय की वेळेवर त्याला जाऊ द्यायचं नाही, असा तिचा काहीतरी विचित्र असा प्लॅन असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच त्या माणसाला सांगितल्या पद्धतीने तो माणूससुद्धा पुढच्या कामाला लागलेला असतो. कला येते आणि म्हणते की गाडी काढा आणि कला गाडीत बसते. कला आता तो तर ड्रायव्हर आहे आणि यांचा प्लॅन असा ठरला आहे की अद्वैतला उशिरा आलेला आवडत नाही आणि कला जर का उशिरा गेली तर अद्वैत आणि कला वाढदिवसाचं सेलिब्रेशन होणार नाही आहे, तर तिथं फटाके फुटतील, कारण भांडणं होतील दोघांमध्ये. अशा पद्धतीने त्यांनी प्लॅन केलेला आहे. पण कला आणि अद्वैत यांचं सेलिब्रेशन आहे ते जंगी होणारच आहे, त्यात काही शंका नाही आहे. कारण त्यांच्यामधले गैरसमज मिटून आता दोघांच्याही नात्याची नवी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.